काळ बदलत जातो तसतसं आपलं राहणीमान, भासणाऱ्या गरजा, आहार सारच बदलतं. पूर्वीच्या काळी लहान बाळाला एकतर आईचं दूध किंवा खिमटी हेच दिलं जायचं. पण आता मात्र काळानुसार आहारात बदल झाला आणि अलीकडचे पालक बाळाला ओट्स देऊ लागले. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपलं बाळ हे तंदुरुस्त असावं, त्याची शारीरिक क्षमता अतिशय बळकट असावी, आजारांपासून ते दूर राहावं आणि यासाठी आईवडील आपल्या बाळाला शक्य तितकं पौष्टिक आणि सकस आहार खायला देतात, जेणेकरून त्यातील पौष्टिक घटक त्याच्या शरीराला आवश्यक तत्त्व प्रदान करतील. या पौष्टिक पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे ओट्स. बाळाच्या शारीरिक विकासासाठी ओट्स हा सध्याच्या युगातील एक आघाडीचा पदार्थ मानला जातो. पण ओट्स हे बाळाला खाऊ देण्यापूर्वी त्या संदर्भात काही गोष्टी माहिती असायला हव्यात, जसे की ओट्स बाळाला कधीपासून खायला द्यावेत आणि कशा प्रकारे भरवावेत, त्याचे नक्की काय काय फायदे आहेत. लहान बाळांसाठी ओट्स हे चांगलं खाद्य मानलं जातं, कारण यात खनिजं, जीवनसत्व, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात आणि हे सर्व घटक लहान बाळाच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बाळासाठी ऊर्जेचा एक चांगला स्रोत म्हणून ओट्सला मान्यता मिळाली आहे. तांदळाच्या तुलनेत ओट्स हलके असल्याने त्यांचे शरीरात सहज पचन होते. ओट्स हा एक असा पदार्थ आहे ज्याची बाळाला कमीत कमी ॲलर्जी होते, पण तरीही ओट्स बाळाला खाऊ घालण्यापूर्वी किमान एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. बाळाला ओट्स देणे हे फायदेशीर आहेच, पण ते एक विशिष्ट वयापासून बाळाला खाऊ घालणे गरजेचे असते. तुम्ही बाळ जन्मतःच लगेच त्याला ओट्स खायला देऊ शकत नाही. बाळ जेव्हा 7 महिन्यांचे होईल तेव्हा त्याला ओट्स खायला देणे उचित ठरते. ओट्स हे पहिले डाळीच्या रूपात त्याला खायला घालावे आणि पाहावे की बाळ ते सहज खाते आहे की नाही, ते ओट्स बाळाला पचतायत की नाही. जर बाळाला कोणताच त्रास होत नसेल तर फळे किंवा भाजीच्या साथीने तुम्ही बाळाला ओट्स खायला देऊ शकता. ओट्समध्ये कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे शरीराच्या वाढीसाठी पोषक पदार्थ असतात. हे सर्वच खनिज पदार्थ बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतात, त्यामुळे बाळाला आवर्जून ओट्स खायला दिले पाहिजेत. कॅल्शियम आणि फॉस्फरस बाळाची हाडे बळकट करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. आयर्न हिमोग्लोबिनचा योग्य स्तर राखून ठेवण्याचे काम करते. याशिवाय एनिमियाच्या समस्येपासून वाचण्यासुद्धा मदत करते. या सर्व फायद्यांचा विचार करता बाळाच्या वाढीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ओट्स खायला देणे तुम्ही सुरू करू शकता. लहान बाळाच्या शरीराला ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणावर असते आणि ती गरज भरून काढू शकतो ओट्ससारखा पौष्टिक पदार्थ. शंभर ग्रॅम ओट्स बाळाच्या शरीरात 400 किलो कॅलरी ऊर्जा प्रदान करतात. ही ऊर्जा बाळाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे, कारण योग्य प्रमाणात बाळाला ऊर्जा न मिळाल्यास बाळ अशक्त होऊ शकते, ते जास्त तंदुरुस्त आणि उत्स्फूर्त राहणार नाही. म्हणून बाळाच्या शारीरिक ऊर्जेचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी नक्की त्याला योग्य प्रमाणात ओट्स भरवून त्याच्या ऊर्जेची तूट भरून काढा. आपण आतापर्यंत ओट्सचे फायदे पाहिले, पण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात, तसेच ओट्सचे फायदे पण आहेत आणि तोटेसुद्धा. ओट्समध्ये फायबरची मात्रा अधिक असल्याने ओट्सचे अधिक सेवन बाळाच्या शरीराला धोका निर्माण करू शकते. 1 ते 3 वर्ष वयोगटातील बाळाला 15 ग्रॅमपेक्षा जास्त मात्रेमध्ये ओट्स देऊ नयेत. म्हणून डॉक्टरांचा सल्ला प्रथम घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच बाळाला ओट्स खायला द्यावेत.